brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुणे रेल्वे स्टेशन. तुम्हा सगळ्यांना हे रेल्वे स्टेशन परिचयाचं असेल. दिवसभरात शेकडो रेल्वे गाड्यांची ये-जा असते. हजारोंच्या संख्येने गर्दी वर्दळ या रेल्वे स्टेशनवर सारखीच असते. पण या रेल्वे स्टेशनवर तुम्हा सगळ्यांना चीड आणणारी आणि डोक्यात तिडीक जाणारी घटना घडलेली आहे. प्रवासातली छोटीशी ओळख आपल्या 4 वर्षाच्या चिमुरडीचं भविष्य कसं उद्ध्वस्त करू शकते याचा प्रत्यय एका दाम्पत्याला आलाय. प्रवासात झालेल्या ओळखीने त्या एका व्यक्तीने त्यांच्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. नेमकी सगळी घटना काय आहे, पुढे काय घडलेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. मी जसं सुरुवातीला म्हटलं की पुणे रेल्वे स्टेशन अत्यंत वर्दळीचं रेल्वे स्टेशन आहे. देशभरातनं शेकडो रेल्वे हे दररोज येत असतात. दिवसभर तुम्ही कुठल्याही वेळेला जा, हजारो लोकांची रेलचेल तिथे असते. देशातल्या वेगवेगळ्या भागांमधनं जे मजूर आहेत, काम करणारी लोक आहेत, ती पुण्यात येत असतात. पुण्यातनं मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जात असतात, दक्षिण भारतात जात असतात आणि पुणे त्यांना सेंटर पडत असतं. असंच एक जे कुटुंब आहे ते पुणे रेल्वे स्टेशनवर आलं होतं. ही घटना आहे 17 तारखेच्या मध्यरात्रीची, म्हणजे 16 तारखे आणि 17 तारखेच्या रात्रीची. हे कुटुंब आलं होतं मनमाड आणि सोलापूर या दरम्यानच्या एका भागामधनं. मजुरी करणारं कुटुंब आहे. पुणे रेल्वे स्टेशनला आलं. त्यांना जायचं होतं मध्य प्रदेशला. ते साधारण 16 तारखेला 9च्या दरम्यान पुणे रेल्वे स्टेशनला आलं. त्यांना जायचं होतं मध्य प्रदेशला. तिथे कुठलीही रेल्वे नव्हती. 3 नंबर प्लॅटफॉर्मला तिथे गेले. कदाचित सकाळी तिथे रेल्वे येणार असेल म्हणून ते त्या प्लॅटफॉर्मला गेले. अर्थात दिवसभराचा थकवा होता, प्रवासाचा थकवा होता, मोलमजुरी करून आले होते, त्यामुळे तो एक शीन होता. तिथेच ते प्लॅटफॉर्मवर जेवले आणि मग झोपी गेले. एक दाम्पत्य, त्या बाईची सासू, त्याचबरोबर 3 मुलं असा त्यांचा सगळा जो परिवार आहे, 3 मुली आणि 1 मुलगा असा सगळा परिवार आहे, ते एकत्र प्रवास करत होते. साधारण रात्री जेव्हा त्यांचं जेवण वगैरे झालं आणि कुठली ट्रेन नव्हती असा अंदाज आल्यानंतर प्लॅटफॉर्म 3लाच ते झोपी गेले होते. त्यानंतर साधारण 1:30च्या सुमारास त्या कुटुंबातल्या त्या पुरुषाला जाग आली. वॉशरूमसाठी तो उठला होता आणि 1:30 वाजता त्याच्या लक्षात आलं की आपली 4 वर्षाची मुलगी ही मिसिंग आहे, कुठेही दिसत नाही आहे. त्याने त्याच्या पत्नीला उठवलं आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली. प्लॅटफॉर्मवरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शोधलं, रेल्वे स्टेशनला त्यांनी शोधलं, कुठेही त्यांना त्यांची मुलगी ही काही सापडून आली नाही. मग त्यांनी साधारण 3 वाजता जे GRP असतं, म्हणजे जे रेल्वे पोलीस असतात, त्यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्याकडे ते गेले. पोलिसांनी अर्थातच जे मॅटर होतं ते सिरियस होतं, त्यामुळे त्यांची तपासाची चक्र फिरवली. इकडे तिकडे त्यांनी शोधाशोध केला. वायरलेसवरनं त्यांनी संदेश द्यायला सुरुवात केली. CCTVची चेकिंग करायला सुरुवात केली. अर्थात पोलिसांनी CCTVच्या माध्यमातून शोधाशोध करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की एक लाल टी-शर्ट घातलेला, साधारण शर्ट घातलेला व्यक्ती आहे, तो त्या मुलीला घेऊन प्लॅटफॉर्म नंबर 3 कडून त्याच्या शेवटाकडे चाललाय असं त्या सगळ्या CCTVमध्ये दिसलं. त्या आईने त्या व्यक्तीला ओळखलं. हा व्यक्ती कोण होती? तर ही व्यक्ती त्यांच्यासोबतच प्रवास करत होती. या व्यक्तीला सुद्धा मध्य प्रदेशला जायचं होतं. हा सुद्धा साधारण मजूर असेल किंवा कुठला तरी व्यक्ती असेल, काम करणारा, रोजंदारीवर काम करणारीच व्यक्ती असेल. ते त्यांच्यासोबत प्रवास करत आले होते. प्रवासामध्ये काहीशी थोडीफार ओळख झाली होती या कुटुंबाशी. त्या महिलेने त्या व्यक्तीला ओळखलं आणि तिने सांगितलं की हा आमच्याशी त्यांनी ओळख केली होती, आमच्याशी प्रवासादरम्यान त्यांनी संवाद साधला होता, असं तिने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आणखी त्यांची जी तपासाची सूत्र आहे ती फिरवली. वेगवेगळ्या प्रकारचे CCTV चेक करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा जी व्यक्ती आहे ती त्या लहान मुलीला, म्हणजे 3 वर्षाची जी लहान मुली आहे तिला घेऊन तो त्या प्लॅटफॉर्मच्या शेवटाकडे जातो आणि तिथनं रेल्वे स्टेशनकडनं मालधक्क्याचा जो परिसर आहे तिकडे जाताना हा CCTVमध्ये दिसून आला होता. पोलिसांनी आणखी काही लोकांना सांगितलं. त्यांचे जे अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवली आणि शोध सुरू होता. साधारण 5:30च्या सुमारास जे मुलीचे वडील आहेत त्यांनी परत पोलिसांना माहिती दिली आणि त्यांनी असं सांगितलं की तो व्यक्ती आहे तो त्या मुलीला घेऊन परत आलेला आहे. पोलिसांनी लगेच जे पार्सल डिपार्टमेंट आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळचं, पुणे रेल्वे स्टेशनच्या इथं पार्सल विभाग आहे, तिथल्या जे पोलीस होते, जे अधिकारी होते, त्यांना माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला तिथे ताब्यात घेतलं. त्याला अटक केली. त्याच्याकडे मग चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्याच्या चौकशीतनं हे समोर आलं की त्याने त्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला होता. तिला तो प्लॅटफॉर्म नंबर 3 कडून एका अंधाऱ्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि तिथे त्याने हा सगळा अत्याचार केला होता. ती जी लहान मुलगी होती 4 वर्षाची, तिला सुद्धा
महिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, तिची विचारपूस केली आणि जेव्हा तिच्याकडे विचारलं त्यावेळेस तिने सांगितलं की रात्रीच्या सुमारास जेव्हा सगळे झोपले होते त्यावेळेस या व्यक्तीने बिस्किटचा पुडा देतो असं सांगून तो तिला घेऊन गेला होता. आता प्रवासात ओळख झाली होती, आपल्या आईवडिलांशी तो व्यक्ती बोलतोय, त्याला ती काकासुद्धा म्हणत होती. या ओळखीचाच फायदा घेऊन तो त्या मुलीला घेऊन गेला होता. ती मुलगीसुद्धा बिचारी काका बिस्किट देतोय या आशेने ती त्याच्यासोबत गेली होती, पण तिच्यासोबत असं काही घडेल तिलाही सुद्धा कधी कल्पना नसेल. तिच्या जे कपडे होते त्याच्यावर सुद्धा रक्ताचे डाग हे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली, त्याला मेडिकलला पाठवलं आणि त्या मुलीला सुद्धा मेडिकल रिपोर्टिंगसुद्धा साठी पाठवलं. मेडिकलचा रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं की त्या व्यक्तीने त्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तिच्या खरं तर पोटात सुद्धा दुखत होतं आणि त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात सुद्धा दाखल केला. तिच्यावर उपचारसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आले होते. या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या आरोपीचं जे नाव आहे ते आहे महेश यादव. हा महेश यादव या कुटुंबासोबत प्रवास करत होता. साधारण 25 त्याचं वय आहे आणि या प्रवासाच्या ओळखीमधनं त्यांनी त्या सगळ्या कुटुंबाशी ओळख केली आणि जेव्हा हे सगळे झोपी गेले होते त्यानंतर त्याच्या जे मनात होतं तो डाव त्याने साधला आणि हे सगळे जे गैरकृत्य आहे ते केलेलं आहे. पोलिसांनी आता त्याला अटक केलेली आहे. 7 दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा घेण्यात आलेली आहे आणि पुढील तपाससुद्धा पोलीस या सगळ्या प्रकरणाचा करत आहेत. त्यामुळे अगदी म्हणजे प्रवासातली छोटीशी ओळखसुद्धा किती घातक ठरू शकते हे सगळं या प्रकरणामधनं समोर आलेलं आहे. पोलिसांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रवासामध्ये अशा कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. त्याने काही सांगितलं तर ते त्याच्याप्रमाणे करू नका आणि आपली जी लहान मुलं आहेत ती सुद्धा सुरक्षित ठेवा असं सुद्धा आवाहन पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे आता पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे हादरून गेलेलं आहे.